कसा होता भाई, राक्षस होता आमच्या ठोसरवर. तुला सांगतोय 8 ओव्हरची मॅचला आहे ना, 3-4 ओव्हर नंतर यायचा. 18-19 बॉल 60-65 ठाप ठूक मारून जिंकून द्यायचा जुना. लई म्हणजे यो मी रेहान आम्ही यांची 50,000 फंड केला. असला घाण दिसतोय ना, चष्मे ओकले कंपनीचे पडतील तो फोटो टाकल्यावर हे शेअर्स पडतील एवढं लगेच काढ. हिरा बेटे तर लेट्स प्ले द कॉल. या ठिकाणी सामना होता चालू. पहिल्या षटक घेऊन आलंय गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम येवलेवाडी, येवलेवाडीचा ठाणे वाघ धनंजय भिंताडे, नाहीतर धनंजय काळभोर. आणि पहिला चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या टप्प्यावर या ठिकाणी गोलंदाजी. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते डॉट बॉल. डॉट बॉलनी करतो सुरुवात धनंजय गोलंदाजी मार्कवर. आणि यावेळेस फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. फटका खेळला डीप मिड विकेट रिझन मध्ये आणि चेंडू झाले फरार सीमारेषा पार. हा येतोय उत्तुंग हँड अँड सब चौकार. पहिला चेंडू निश्चितच पाहायला गेलं तर डॉट बॉल होता. त्यानंतर सुरेख प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गणेश अण्णा जांभळे यांच्या माध्यमातून सुरेख प्रकारची फटकेबाजी. आणि यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळला. यावेळेस देखील क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय. चेंडू आपण यावेळेस सेव्ह केलंय. पहिली धाव घेतली, दुसरी धाव देखील पूर्ण आणि फक्त 2 धावांनी संतुष्ट. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धर्मेंद्र 11 संघ निश्चितच आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा खेळ करून या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल झालंय. पाहूया या वर्षी ते बक्षीस जिंकतील का. आतापर्यंत धर्मेंद्र सिंग यांना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं. संघ मालक म्हणून त्यांनी नोंद केली, पण आतापर्यंत त्यांनी विनर म्हणून खातं उघडलं नाहीये. कोणत्याही प्रकारची ट्रॉफी नाहीये. बघूया या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकतात का. पुढील चेंडू आपण पाहूया. अण्णा जांभळे, अण्णा जांभळे यावेळेस डॉट बॉल. अण्णा जांभळे यांना शांत ठेवण्यामध्ये आपण पाहतोय. धनंजय काळभोर यांना आतापर्यंत यश मिळाले. सुरेख प्रकारची गोलंदाजी हाताळतोय धनंजय. येवलेवाडी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून निवड ज्या खेळाडूची झाली तोच धनंजय काळभोर. आणि यावेळेस वेगवान चेंडू आला होता. फटका खेळले आणि यावेळेस व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कार्बन कमाल कॅच अजय डोके. रवी निश्चितच या झेलचे दिले पाहिजे 1 खोके. क्षेत्ररक्षकाचं नाव अजय डोके. काय सुरेख प्रकारचा झेल टिपला अजय डोके यांनी. वय क्रमांक 22, एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू. चला फलंदाज लवकर या. आणि या ठिकाणी नवीन फलंदाजसाठी आलोय, ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर फिदा हजारो पोरगी. त्या फलंदाजाचं नाव मंतोष बोरगी. या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंतोष बोरगी यांना. आणि धनंजय काळभोर आपणास विनंती आहे, आपल्याला या ठिकाणी अख्खे 300 रुपये खर्च करून टी शर्ट दिलेला आहे, त्या टी शर्टचा वापर करा. यावेळेस पुढील चेंडू आपण पाहूया धनंजय यांचा. आणि लो फुल टॉस बॉल, कव्हर ड्राईव्ह, जोरदार खेळलेला फटका, चेंडू कॅपेट ट्रॅव्हल होतो. अजय डोके सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. निश्चितच संघासाठी 2 धावा वाचवले. महत्वाचा सामना, सेमीफायनलची लढत. दोन्ही संघ जीव लावताना षटक होते समाप्त. पहिल्या षटका सावतीनंतर संघाची धावसंख्या 8 रन. बाहेर या जरा.
तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकतोय. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरं षटक घेऊन आले उंडरी गावचा युवा सितारा. महाराष्ट्र या संघाकडनं लेदर बॉलमध्ये अनेक वर्ष आपण याला खेळताना पाहिलं. अंडर-19 क्रिकेट, अंडर-16 क्रिकेट महाराष्ट्र संघासाठी खेळलं लेदर बॉलवरती. आणि आता निश्चित त्यांनी टेनिस बॉलवरती देखील खेळायसाठी चालू केलंय. पहिलीच टुर्नामेंट आहे त्याची आणि सुरेख प्रकारची कामगिरी. साहिल कड तर फलंदाजी मार्कवर राजू जोंबाडे आणि पहिला चेंडू फुल टॉस टाकला होता. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. यावेळेस फक्त एक धाव. निश्चितच आपण पाहतोय धनंजय काळभोर यांना पोर्टर मग करून जर्सी मागवली. आणि यावेळेस काय अटेम्प्ट केला होता, सुरेख प्रकारचा अटेम्प्ट केला होता सचिन याने आणि झेल या ठिकाणी सुटले. पण काय अटेम्प्ट होते सुरेख प्रकारची या ठिकाणी कामगिरी. सचिन जर्सी क्रमांक 45. एका ह्याच्यामध्ये दोन खेळाडूंचे नाव, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर त्यांचं नाव आणि जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा. आणि यावेळेस आपण एकदा कवट आहे. जोरदार फटका, चेंडू सीमा रेषा पार. राजू जोंबाडे ब्रँडेड चौकार. निश्चितच ज्यांची गोलंदाजी खेळण्यासाठी प्रत्येक संघाला पडते जड, त्या गोलंदाजाचं नाव साहिल कड. यावेळेस त्यांच्यावर केले मारा आणि यावेळेस थोडस जास्त बाहेर टाकला चेंडू. यावेळेस पंचांनी वाईटचा निर्णय दिलाय. पुन्हा एकदा यावेळेस देखील पावर चेंडू हाताळला होता. हलकेसा एक धाव. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलं. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक तैनात अजय डोके चांगलं थ्रो तर केलंय पण एक धाव पूर्ण. सगळे चांगले काय खराब पाणी खराब असतं का कधी? काय गटराचं पाणी भरून दिलं. आणि ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राजू यांना सुरेख प्रकारची कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक थोडस कमी धावसंख्येचा होता पण या षटकामध्ये भरून काढलंय. आणि यावेळेस पुन्हा एकदा साहिल कडे यांचा चांगल्या प्रकारचा चेंडू डॉट बॉल. षटक होतोय समाप्त. दोन षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. या धावसंख्येवरती एक गडी बाद 17. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे. बेलदर पाटील नवीन गोलंदाज अक्षय शेट्टी यांना आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा आणि पहिला चेंडू फुल टॉस बॉल. यावेळेस मारा केले जेलची संधी पण थोडस लांब राहिले आणि यावेळेस चेंडू झाले फरार. सीमारेषा पार. मंतोष बोरगी यांचा क्लासिक चौकार. पुन्हा एकदा यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. किरण पुणेकर डाऊन द बॉल. सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7 MS धोनी मिस्टर किरण पुणेकर. चेंडू आतापर्यंत एकदाही त्यांनी मागे जाऊ दिला नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2.2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या 22. एक गडी बाद. या ठिकाणी जेवण आलेलं आहे. जे कोणी खेळाडू या ठिकाणी जेवायची बाकी त्यांनी जेवून घ्या. आणि यावेळेस हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद.
आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजासाठी आलाय तो बळीराम वाघ. अक्षय यांचा पुढील चेंडू बळीराम यांच्यासाठी आणि यावेळेस देखील मोठा फटका खेळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू खाली आले ते अजय डोके. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त एकेरी धाव. निश्चितच अजय डोके आपण पाहतोय याआधी आपण अनेक स्पर्धामध्ये पाहिले अजय डोके क्षेत्ररक्षक खूप शांत प्रकारे करतो. अनेक वेळा त्याकडनं मिसफील्ड होतं पण आज सेमीफायनल मध्ये जसं काय तो चित्ता रूप धारण केलंय. आणि यावेळेस खरा बॉल त्याला केलं पुल ठरतोय. पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषे पार चौकार. निश्चितच आपण पाहतो यश बेलदर पाटील यांना अतिशय सुरेख प्रकारची कामगिरी करून आता घरच्या दिशेला. अक्षय सडे यांनी यावेळेस थोडासा खराब चेंडू टाकला. मंतोष बोरगी सुरेख प्रकारचा फटका. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. पहिले धाव घेतली आणि खराब थ्रो. कोणत्याही प्रकारचा बॅकअप नव्हता. दुसरी धाव देखील घेतलेली आहे. दत्ता सुरेश थोडस लांब राहिले. आता चेंडूवर मिळतील 2 धावा. आणि निश्चित गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ज्याने उत्कृष्ट झेल टिपून वाढवले सर्व प्रेक्षकांचे काळजाचे ठोके. गोलंदाजीसाठी आलाय अजय डोके. अजय डोके यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतील बळीराम वाघ आणि त्याच्या सोबत मंतोष बोरगी. 3 षटकाच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवरती. तर अजून देखील आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग लाईनअप अजून डेप्थ मध्ये बाकी आहे. बाळू पवार, नितीन पवार हे 2 विस्फोटक फलंदाज अजून देखील फलंदाजीसाठी बाकी. पुढील चेंडू आपण पाहूया. आणि यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक. आणि निश्चितच दोन्ही क्षेत्ररक्षक मध्ये धडक झाली असती पण धडक आधीच रिलीज झाल्यामुळे या दोघांनी धडक घेतली नाही. यावर एकच धाव. साहिल कड सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण लेफ्ट आर्म ऑलराऊंडर. आणि त्याच्या मागे आपण पाहू शकतो किरण पुणेकर जर्सी क्रमांक 7. आणि यावेळेस एक चांगला फटका खेळ पुन्हा एकदा चेंडू गॅपवर ट्रॅव्हल होतं. धनंजय काळभोर डाऊन द बॉल ओनली फॉर सिंगल. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा थ्रो आपण पाहतोय. निश्चितच मालिकावीर रेस मध्ये आपण पाहतोय धनंजय काळभोर यांना टॉप 5 मध्ये त्यांचं नाव. अजय डोके यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं. यावेळेस विकीला पोटामुळे काय जास्त वागता आलं नाही त्यामुळे एक धाव पूर्ण. आणि माग भिंत तैनात जर्सी क्रमांक 7 किरण पुणेकर या नावाची भिंत. त्याला भेदणं नामुमकिन. एक पण चेंडू त्यांनी माग जाऊ दिला नाही 30 यार्ड पासन. पुढील चेंडू आणि यावेळेस खूप जास्त बाहेर टाकला चेंडू. यावेळेस पंचांचा कॉल दिलाय व्हाईट बॉल साठी. निश्चितच विकी यांना पाहतोय आपण 8 महिने क्रिकेट पासून लांब राहिले त्यामुळे त्यांचं पोट जरा जास्त वाढलं त्यामुळे त्यांना जास्त वागता येत नाही पण तरी देखील चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची पाहायला मिळते. आणि यावेळेस डॉट बॉल सुरेख प्रकारची गोलंदाजी अजय डोके सुरेख प्रकारची कामगिरी करतोय. रोहित प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज खिताब पटकावलेला खेळाडू अजय डोके यांना आपण पाहतोय. सुरेख प्रकारची कामगिरी अख्ख्या दिवसभरामध्ये कालच्या सत्रात देखील पाहिलं त्याने. एक चांगल्या प्रकारची लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी.
व्हेरिएशन साठी नाही तर एक चांगल्या प्रकारची लाईन साठी ओळखले जातात अजय डोके. आणि यावेळी देखील फटका खेळला मिस टाइम स्टोके. चेंडू खाली श्रीमंत बिरकुटे आणि यावेळेस टिपलंय जेल संपलंय मंतोष बोरगी यांचा खेळ. फलंदाज बाद बॅक टू डग आउट. ए भाई ज्यूस बीस दे सरांना. तर नवीन फलंदाजासाठी आलाय बाळू पवार. पवारची पॉवर दाखवण्याची गरज. आणि यावेळेस पहिल्या चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलंय. अतिशय वेगात धावने एक धाव पूर्ण केली. चार षटकाच्या सावधीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. आणि या ठिकाणी बाळू यांच्यासाठी पहिला चेंडू आता हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय आणि यावेळेस एक धाव पूर्ण. आणि यावेळेस पुन्हा एकदा स्टेपआउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाय लेग यावेळेस बॅटची हलकीशी एज आणि एक धाव. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. किरण पुणेकर डाऊन द बॉल. यावेळेस रनआउटची संधी आणि धाव पूर्ण. पुन्हा एकदा फ्री कब्जा रिस्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस देखील डॉट बॉल. महत्वाच्या सामन्यामध्ये सुरेख प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला साहिल कड, ज्याची गोलंदाजी बॅटिंग करण्यासाठी आहे जड. त्याचं नाव साहिल कड. आणि यावेळेस देखील मोठा फटका दाखवला. चेंडू थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली. धनंजय काळभोर आणि केली चूक. यावेळेस चेंडू सीमारेषा पार चौकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळला. डाऊन द ग्राउंड फटका मिळेल फक्त एकेरी धाव.
5 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी पाहतो आपण धनंजय काळभोर. आणि यावेळेस डॉट बॉल सुरेख प्रकारची गोलंदाज धनंजय काळभोर वेग वाढवताना. यावेळेस फुल टॉस बॉल फटकाता खेळला चेंडू कॅपमध्ये 1 धाव. आणि बाळू पवार यांचा ब्लास्ट चेंडू जातो सीमारेषा पार खणखणीत ब्रँडेड षटकार. अतिशय सुरेख प्रकारची फटकेबाजी करताना येवलेवाडीचा ढाण्या विरुद्ध सुरेख फटकेबाजी बाळू पवार. पुन्हा एकदा फटका केला यावेळेस मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात थोडस लांब राहतील फक्त 1 धाव. आणि यष्टी रक्षक आपण पाहतोय MS धोनीची फोटो कॉपी विकी. निश्चितच नवीन फलंदाज आपण पाहतोय संघनायक नितीन पवार यांना. धाव संख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावरती. यांचा पुढील बॉल आणि यावेळेस निश्चितच स्फोट करण्याचा प्रयत्न केला होता नितीन पवार पण डॉट बॉल. आणि निश्चितच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोटरीच्या कोणत्याही कामासाठी घेतात 1 लाख रुपये पर डे. नवीन गोलंदाज रथिक प्रवीण तरडे. पहिला षटक रथिक यांचा आपण पाहतोय यावेळेस सपोर्ट करून खेळण्याचा फटका प्रयत्न केला होता डाऊन द ग्राउंड 1च धाव. आणि यावेळेस मोठा फटका खेळला मिस्टर स्टोक चेंडू खाली धनंजय काळभोर आणि दुसऱ्यांदा झेल सुटले. निश्चितच धनंजय काळभोर हाताला तेल लावून आले असं वाटतंय. निश्चितच बॅड लक पाहतो आपण त्यांचे मित्र त्यांच्यासाठी.
यावेळेस पुन्हा एकदा बॅटची टॉप चेंडू कॅपर ट्रॅव्हल होतं किरण पुणेकर यांच्याकडनं पहिल्यांदा चूक या स्पर्धेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आणि यावेळेस सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी 2 धाव पळून. आणि यावेळेस आपण चांगल्या प्रकारचा यशरक्षक पाहतोय आपण शरीराने या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. आणि यावेळेस चेंडू आला होता स्लॉट मध्ये त्याला पोहोचवलं शेजारच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय बाळू पवार यांच्या बॅट मधनं एक क्लासिकल षटकार. यावेळेस रतिक यांचा पुढील चेंडू आपण पाहतोय बाळू पवार यांच्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळ यावेळेस आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बाळू पवार यांचा ब्रँड एक षटकार. तुम्हाला बघायचंय बघायचंय तुम्हाला मला म्हणाली आणि निश्चितच आपण पाहतोय मयूर जगताप. मयूर जगताप वैयक्तिक प्रत्येक षटकामध्ये 1 विकेट घेतली, हॅट्रिक घेतली असती तर रोख रक्कम 30,000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण त्यांना वाटायची सवय घ्यायची सवय नाही त्यामुळे त्यांनी काय विकेट घेतले नाही. या ठिकाणी आपण स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय एक आर्टिस्ट खेळाडू सनी शिंदे यांचं आगमन. आणि नवीन गोलंदाज दत्ता सुरेसे आणि यावेळेस पहिल्या चेंडू डॉट बॉल सुरेख प्रकारची गोलंदाजी दत्ता सुरेसे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट बॉल. पुढील चेंडू आपण पाहूया आणि यावेळेस स्टेप आउट करून फटका खेळलाय मिस्टर स्ट्रोक आणि यावेळेस टिपलाय झेल संपलाय नितीन पवार यांचा खेळ. फलंदाज बाद. बॅक टू द आउट. आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस गणेश काळे जर्सी क्रमांक 17. आणि यावेळेस पुढील चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद.
पाहिजे. तर आपल्या सोबत जोडल्यात आपण या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. एक या भागातील प्रत्येक टुर्नामेंट मध्ये जे संघ मालक म्हणून भाग घेतात धर्मेंद्र सिंग संघ मालक, आपणास एक प्रश्न असेल. आतापर्यंत आपण एवढ्या स्पर्धेमध्ये एंट्री केली, बक्षीस मारलं नाही, या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस मारणार का? यावेळी चान्सेस आहे पूर्ण मारायचे बक्षीस आणि आपणच मारू फायनल. आपण म्हणू नका, मी तुमच्यात नाहीये. चला स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट. आणि या ठिकाणी पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस एक धाव आणि पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आलाय बाळू पवार. शेवटचे काही चेंडू बाकी डीडी यांचे आणि यावेळेस देखील शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. आपण फलंदाज थोडंसं सफल झाल्यामुळे यावेळेस डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू आपण पाहतोय. आणि यावेळेस तिसरा पंचांचा कॉल आलाय. इट्स अ फेअर बॉल. अतिशय चांगला षटक आपण पाहतोय. फक्त एक धाव खर्च केली या षटकामध्ये दत्ता सुरवसे. आणि यावेळेस देखील शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल. एक चांगलं षटकचं या ठिकाणी होतं समाप्त. तर 8 षटकामध्ये तुम्हाला एक दिवशी ती नक्की देणार. शिवांनी 67 धावा जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. चला संघ, चला श्रीमंत वीर कुठे? छत्रपती वारियर संघ, चला त्वरित बाहेर. चला लवकर सामना चालू करून घ्यायचं विनंती आहे. चला त्वरित. SIDAY मिक्स. तर पुन्हा एकदा माझ्यासोबत ऑन माईक जोडले आहेत. एक या भागातील प्रत्येक स्पर्धेमध्ये जे संघ मालक असतात धर्मेंद्र सिंग ऑक्शन मध्ये आपण पाहत होतो. धर्मेंद्र सिंग यांना अनेक खेळाडू आपण ऑक्शन मध्ये घेतले, पण काही खेळाडू असे होते जे प्रत्येक संघ बोलत होते की तुम्ही चुकीचे घेतले, जास्त पॉइंट लावले तुम्ही घेतले. त्यावर तुमचं उत्तर काय? आता तेच प्लेयरने खेळून दाखवले. कोणावरती धाव लावले एकदम त्यामुळं मी कॅप्टन जेवढ्यासाठी नाही गेलो. आपण स्वतःच पाहू शकतोय. मला देखील दिसतंय की आनंद खटाडे यांनी टीम बनवली म्हणून लोणी भापकर पट्टा दिसतोय सगळा. चला या ठिकाणी विनंती आहे छत्रपती वारियर संघ ओपनिंग फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. जिंकण्यासाठी 8 षटक 68 धावांची गरज. तर पाहूया कोण ठरेल या
स्पर्धेतील पहिला संघ महाअंतिम सामन्यासाठी पात्र. बघूया छत्रपती वॉरियर्स की शिवन्या 11. चला बॅटिंग करणारे संघ 1 मिनिटाच्या आत नाही आले तर तुम्हाला पेनल्टी आहे. चला लगेच चला लगेच 10 रनाची पेनल्टी 10. चला छत्रपती वॉरियर संघ चला लवकर. थैंक यू डीजे. तर उडते उडते सूत्रों से ये खबर आई है. निश्चितच आम्हाला आता एक बातमी आलेली आहे की सूर्य क्रिकेट क्लब संघ या एकाच्याच मालकीचा नाही तर 2 जणांच्या मालकीचं आहे. समीर शितोळे हे देखील या संघाचे संघ मालक आहे. तर आपण जाऊया त्यांच्या दिशेला. समीर शितोळे यांनी खाता तर उघडलंय. आपल्या नावावर एका स्पर्धेमध्ये त्यांनी ट्रॉफी कोरली आहे. पाहूया धर्मेंद्र सिंग यांच्या नावावर देखील आज ट्रॉफी कोरतील का. तर आपण आलोय आता या ठिकाणी सूर्य क्रिकेट क्लब गावामध्ये. अतिशय टेन्शनचं वातावरण दिसतंय आणि मालक थोडस अवेलेबल नाही. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेले आहे सनी शिंदे. एक अनोखे आर्टिस्ट इंस्टाग्रामवरती आपण त्यांचे अनेक स्केचेस पाहिले आहेत. अतिशय A1 क्वालिटीचे स्केच आर्टिस्ट म्हणून ज्यांना ओळखलं जातं सनी शिंदे या ठिकाणी आपल्या सोबत आहे. पुढील चेंडू आपण पाहूया त्यांच्यासोबत पुन्हा एकदा जोडूया. तर सनी शिंदे यांना आपण पाहतो. सनी आपण आपण पहिला बॉल आणि यावेळेस पहिला चेंडू खरा प्रकारचं रक्षण आणि चेंडू सीमारेषा शप्पा चौकार. तर पहिल्या चेंडूवर आपण पाहतो की मी यांच्या बॅट मधनं एक चौकार आणि यावेळेस थोडासा बाहेर टाकलेला चेंडू डॉट बॉल. सुरेख प्रकारचा कमबॅक पाहायला मिळत आहे नरेश द्विवेदी यांच्याकडनं.
पुन्हा एकदा हलकासा बाहेर टाकलेला चेंडू लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. यावेळेस देखील सुरेख प्रकारची कमबॅक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर दोन्ही चेंडू डॉट. निश्चितच जर हा सामना जिंकायचा असेल तर याच प्रकारची गोलंदाजी करणे गरजेचं आहे. आणि यावेळेस मोठा फटका रतिक यमियर यांच्या बॅट मधून आले एक घनाघाती प्रहार षटकार. आणि यावेळेस पहिले 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केले होते, पण यावेळेस रतिक यमियर यांच्या स्लॉट मध्ये टाकला होता चेंडू आणि भरपूर घेतलाय समाचार. चेंडू सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. तर अजूनही 44 चेंडू आणि 58 धावांची गरज. निश्चितच आपण इथून पुढे देखील पाहू शकतो कमबॅक होऊ शकते. निश्चितच जर हा सामना जिंकायचा असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळला. यावेळेस देखील गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात, फक्त एकेरी धाव. तर आता स्ट्राईक एंडवर आलाय फलंदाज किरण पुणेकर. आणि यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. चेंडू गॅप मागे. राजू तैनात आणि एकच धाव. पकड रे, मी तुला जे सांगतो ते बोल. गोलाने मार्को राजू बोल बोल. गोलानेसाठी आले राजू बोल की मी आहे ना. हा तू करत नाही का? काय म्हणते तू करत नाही का? नाही पाणी देतो. ये की इकडे, ये इकडे. हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात एकदा स्ट्राईकवर पुन्हा एकदा आणण्याचं काम या ठिकाणी किरण पुणेकर यांच्या माध्यमातून पाहतोय. रतिक ऑन स्ट्राईक. या सामन्यामध्ये विस्फोटिक खेळी करताना रतिक यमियर आपल्या संघाला निश्चितच फायनलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. मागील नुकत्याच झालेला कोंडवाउंड्री येवलेवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील पाहिला होता. छत्रपती वॉरियर संघाने 2य क्रमांक पटकावला होता. यावेळी देखील लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. सुरेख प्रकारची गोलंदाजी राजू झोंबाडे यांच्याकडनं. डॉट बॉल. यावेळी देखील ब्लॉक स्वरूपाचा चेंडू, त्यावर फक्त एकेरी धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात. आणि यावेळेस शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, सुरेख प्रकारची गोलंदाजी राजू झोंबाडे यांच्याकडनं. डॉट बॉल. धाव फलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. पहिला षटक थोडासा मागडा होता, पण या षटकामध्ये कमबॅक करून देण्याचं काम राजू झोंबाडे यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस फटका खेळला. मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी. आणि यावेळेस सचिन खोले यांनी टिपला अतिशय उत्कृष्ट असा झेल आणि संपवलंय किरण पुणेकर यांचा खेळ. फलंदाज होतोय बाद.
डीजे. या ठिकाणी सचिन नाईक सर आपला या ठिकाणी मोबाईल सापडलेला आहे आम्हाला. 1000 रुपये गुगल पे करा आणि मोबाईल घेऊन जावा. या ठिकाणी सापडलंय आपल्या या ठिकाणी फोटो आहे. इथं यायचंय 1000 रुपये गुगल पे करायचे आणि मोबाईल घेऊन जायचे. तर या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला किरण पुणेकर. आता त्यांची जागा घेण्यासाठी येवलेवाडीचा ठाण्या वाघ धनंजय काळभोर डी के बॉस या नावाने ओळख येवलेवाडी. निश्चितच धनंजय काळभोर यांचा खेळ आधी असा होता की 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये शेवटच्या 4 षटकामध्ये फलंदाजीसाठी यायचे आणि 17-18 चेंडूमध्ये वैयक्तिक 60 ते 65 धावा मारून जायचे. पण आता काही काळ त्यांनी क्रिकेटपासून लांब राहिले. लॉकडाऊन लागला आणि तसंच त्यांच्या फलंदाजीला देखील लॉकडाऊन लागला. पण तरी देखील आता कमबॅक पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा त्याच प्रकारची फटकेबाजी करायला चालू केली आहे. 37 चेंडू आणि 54 धावांची गरज. आणि यावेळेस फटका खेळला पुन्हा एकदा मिस्टर स्टोक. झेलची संधी आणि या ठिकाणी ससा काका यांनी टिपलाय झेल. आल्या पावली माघारी. धनंजय काळभोर बॅक टू डगआउट. निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी राजू जोंबाडीने काय षटक हाताळले. धावा खर्च केले फक्त आणि फक्त. धावा खर्च केले फक्त 2 धावा आणि महत्वाचे 2 विकेट टिपल्या. तर या ठिकाणी शेवटचे 36 चेंडू आणि 54 धावांची गरज. जर फायनल मध्ये व्हायचं असेल तर अखल तर करावे लागेल. 36 चेंडू 54 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर बाळू पवार. मोठ्या फटकेबाजीची गरज आहे आणि त्यासाठीच एक मनगटी कलात्मक खेळाडू रथिक यमियार ऑन स्ट्राईक. नवीन गोलंदाज बाळू पवार आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच मारा केला होता रथिक यमियार यांच्यासाठी डॉट बॉल. आणि या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय सामन्यामध्ये कमबॅक केलंय शिवन्य 11 या संघाने. चला पुढील होणारा सामना इलाइट 11 विरुद्ध धर्मेंद्र 11. या ठिकाणी बाळू पवार यांचा पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस देखील गुडलेन प्रकारचा चेंडू लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. सुरेख प्रकारची गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळते. नवीन फलंदाज साहिल करतांच्या सोबत थोडीशी प्लॅनिंग. पहिले 2 चेंडू दोन्ही डॉट बॉल हाताळले होते. शेवटचे 34 चेंडू आणि 54 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचले 9.5च्या गतीवर. चला आनंद खटाडे टॉस साठी या. आनंद खटाडे नाहीतर धर्मेंद्र निकम आपण या ठिकाणी टॉसला यायचंय. आणि पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू. फलंदाज पिचवरती फक्त वारा घालण्याचं काम करते ते. आणि यावेळेस बाळू पवार सुरेख प्रकारची गोलंदाजी. चला आनंद खटाडे आज आले तर बरं होतील. लवकर चाला जरा पळा. आणि यावेळेस थोडस लाईन मध्ये बॉल केलं. खऱ्या प्रकारची गोलंदाजी आणि यावेळेस चेंडूला पोहोचवलाय सीमा रेषापार. एक उत्तुंग षटकार. या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सोलापूर गावचे सरपंच सागर भाऊ मोहिते यांच्या हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल.
आणि यावेळेस निश्चितच बाळू पवारने सर्व प्रकारची गोलंदाजी केली होती. बघा चित्ता वय क्रमांक जरी 48 असलं पण खेळण्यामध्ये वय क्रमांक 21 असे आमचे सर्वांचे राज काका. चेंडू राजू झोंबाडे यांचा होता पण स्वतः जाऊन क्षेत्ररक्षण लॉंग ऑफरनं जाऊन मिडॉनला चेंडू अडवलाय. कैलास आपण या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. सोलापूर गावचे सरपंच सागर भाऊ मोहिते यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. आणि यावेळी साहिल कडे याने चेंडूला हलक्या हाताने कट केलंय. चेंडू या ठिकाणी वळण घेतलंय आणि या ठिकाणी इलाइट 11 या संघाने टॉस जिंकलंय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. निश्चितच फार्मा क्रिकेट मधील एक मोठं असं नाव. त्यांचा डायलॉग एक फेमस आहे, चंदू माझ्या भावा मी 4 धावा. चंदू यांचे देखील स्वर्गीय वासी सुभाष सोनराव शेलार चषक यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. ड्रिंक ब्रेक झालाय पण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना देखील पाणी द्या, खेळाडूंनाच नका देऊ, पंचांना देखील विचारा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 23 धावा. बरोबर का सर? 23 जिंकण्यासाठी 30 चेंडू 45 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट जो हवाय तो म्हणजे 9 धावा पर ओव्हर. आणि निश्चितच स्ट्राईक वर अजून देखील रतिक सर ओपनिंग फलंदाज मैदानावर तळ ठोकून उभे. पुढचं षटक घेऊन आलाय तो राजू झोंबाडे. डीजे आणि विकेट देखील गेली परंतु संघाचा बाहुबली खेळाडू अजून देखील तंबूत बसलाय, तो म्हणजे डीडी डॉन उर्फ दत्ता सुरवसे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 23 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो राजू झोंबाडे. सामना करते ते रतिक. मोठा फटका मारायचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने पाहूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नरेश द्विवेदी यांचं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा निश्चितच पूर्ण. 2 रन निश्चितच आपल्या संघासाठी त्यांनी वाचवलेत. तेरा चेंडूंमध्ये वैयक्तिक 21 धावांवर खेळी करतायत ते रतिक सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू राजू यांचा. मोठा फटका स्टेट ड्राईव्ह. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. पुन्हा एकदा संघासाठी 2 धावा निश्चितच वाचवल्यात. आणि मिसअंडरस्टँडिंग आणि क्रिकेट मधील ही आत्महत्या. रतिक सर रन आउट. बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये छत पे सोया था बहनोई, छत पे सोया था बहनोई, मैं टल्ली समझ के सो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. आणि निश्चितच मी मगाशीच बोललो होतो की विकेट गेल्यानंतर तंबूत जो बसलेला जो बाहुबली आहे तो मैदानात दाखल झालाय. डीडी
उर्फ दत्ता सुरवसे आणि क्रिकेटमधील बाहुबली बादशाह सुमित ढेकळे यांच्यासारखा तो खेळाडू दत्ता सुरवसे. अजून देखील 27 चेंडू 42 धावांची गरज. चौथं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू राज झोंबाडे यांचा. पहिला चेंडूचा सामना करतोय तो दत्ता. आणि हा रिवर्सचा फटका. अपील. पंचांचा निर्णय नॉट आउट. निर्धावाचा चेंडू. आतापर्यंत राजू झोंबाडे दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 10 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केलेत आणि महत्वाचे 2 गडी बाद केलेत. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल राज झोंबाडे यांची आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलगचे 2 चेंडू डॉट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये केवळ 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या त्या राजू झोंबाडे याने. शेवटचा चेंडू. राजू झोंबाडे सामना करतोय तर डीडी. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. पाहूया. आणि हा कट अँड बोल्ड. सुधाकर यांची भविष्यवाणी खरी ठरते इथं मैदानाच्या बाहेर. सुधाकर कदम आले आणि सुधाकर कदम यांच्या भविष्यवाणीवर दत्ता सुरवसे झेलबाद. मैं तुझसे रूठी हूँ, मुझे मना लेना ओ जाने जा. डीजे बोला ना सर. अंपायर पंच आतमध्ये जा. आणि निश्चितच कमबॅक केलाय म्हणायला लागल ईशान्य 11 संघाने या षटकामध्ये. दोन चांगले खेळाडू बाद झाले ते म्हणजे रनआउटच्या स्वरूपात रसिक एमियार आणि शेवटच्या चेंडूवर दत्ता सुरवसे झेलबाद. ज्या खेळाडूंवर मोठी अपेक्षा होती छत्रपती वॉरियर्स संघाची ते तिन्ही फलंदाज आता तंबूत मात्र परतलेत. प्रथमतः झेलबाद झाला होता तो धनंजय काळभोर. नंतरचा विकेट गेलाय तो रतिक एमियार रनआउटच्या स्वरूपात. आणि तिसरा मोठा धक्का डीडी दत्ता सुरवसे यांच्या स्वरूपात झेलबाद. असे तिन्ही बाहुबली तंबूत परत आहेत. पाहूया आता छत्रपती वॉरियर्स आपल्या संघासाठी काय करतायत. अक्षय सरडे स्ट्राईक. सॉरी 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 26 धावा. बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर नेम मानतो शेगा. ओके एक मिनिट. आणि आमचे मित्र कॉमेंटेटर सूरज दादा यांना विनंती आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. सूरज सर या अहो तुमच्या बोलण्याने मॅच मध्ये फरक पडू शकतो सर. मॅच 1 साइड चालली. चोवीस चेंडू 42 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय तो 8 रनांवरून 10 रनांवरती. आणि आताच दोन्ही खेळाडू नवीन विकेटवरती. साहिल कड्याने 1 चेंडू 2 धावा. अक्षय सरडे आताच मैदानात आलाय. 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील बनवायच्या त्या 42 धावा. पहिला चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. राज काका उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करतात ते आपल्या संघासाठी जीव तोडून खेळत आहेत. वय देखील जास्त असलं परंतु वयाचा विचार न करता आज मैदानात खरंच दाखवून देतात की मी देखील फिल्डिंग करू शकतो. पहिल्या चेंडूवर सिंगल. धावसंख्येत भर संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर.
चला क्षेत्ररक्षण लवकर लावायचंय. चला शिवान्य 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा चेंडू मंतोष बोरगी यांचा सामना करतोय तो अक्षय सरडे. पॉइंटच्या दिशेने मारला उत्कृष्ट घनाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. मितील 4 धावा. चौकार. इक्वेशन बदलतंय. 22 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. 5वं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर मारलाय तो अक्षय सरडे आणि चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने दाखवून दिलंय की मी फलंदाजी करणार तर जोरदार करणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि मिस फिल्डिंग. कदाचित बाळू पवार यांच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे देखील टीमला दुखापत झाली. आणि पंजाबराव यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निश्चितच 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. पंजाबराव यांनी आपल्या संघासाठी 1 धाव निश्चितच वाचवली. 3 धावा पूर्ण. कदाचित पंजाबराव यांना देखील दुखापत झाली. साहिल आतापर्यंत 2च चेंडू खेळलाय परंतु दमलाय. 3 धावा धावलाय, त्यामुळे कदाचित तो दमलाय. चला क्षेत्ररक्षणात लवकर लावून घ्या. वेळ वाया घालू नका. मानतोशांचा पुढील चेंडू सामना करतोय तो साहिल कड. फुलटो जसा चेंडू पाहूया. आणि हा घनाघाती प्रहार ठोकलाय. 6 धावा. षटकार. हॅलो डीजे. डीजे 20 चेंडू 28 धावांची गरज. अजून देखील तळ ठोकून उभा राहिला तो साहिलकड. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि धावा पाहूया किती मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली ती सचिन खोले यांनी. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4 बाद 41 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो अक्षय सरडे. आणि हा निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. चांगला कमबॅक केला तो मानतोशाने. षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 41 धावा. डीजे जिंकण्यासाठी 18 चेंडू 27 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक. श्रीमंत मिरगुटे ड्रिंक्स देऊन लगेच तुम्ही पण बाहेर जायचंय. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पावसाची शक्यता आहे. Bother to explain yourself. Don't, cause I don't want to hear it. Just get it. Your shit. It's Ganya DJ style. DJ. चला शिवान्य संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कृपया आपणास विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाहीतर आपल्याला फायनल साठी एक अजून रिझर्व दिवस वाढून घ्यावं लागेल या मैदानावरती.
चला जिंकण्यासाठी 18 चेंडू 27 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो शिवन्य संघाचा एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू बाळू पवार. संघासाठी 6वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो बाळू पवार. पहिल्या षटकामध्ये 9 धावा देत उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती बाळू पवार याने. सामना करतोय तो साहिलकड. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या सर, वेळ खूप वाया घालवताय तुम्ही. संघाचे कर्णधार नितीन पवार सर यांना विनंती आहे. अठरा चेंडू 27 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बाळू पवार. सामना करतोय तो साहिलकड. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, पिचिंग चेंडू, निर्धाव असा. पहिला चेंडू डॉट चेंडू. इक्वेशन बदलतंय. 17 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. पुढचा चेंडू बाळू यांचा. आणि हा झेल ड्रॉप. आणि हा निश्चितच झेल सोडलाय, परंतु रनआउट मात्र सोडलेला नाहीये मानतोष बोरगे. आणि उत्कृष्ट थ्रो आणि अक्षय सरडे धावबाद. डीजे अक्षय सरडे. डीजे अक्षय सरडे यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सचिन नाईक. सचिन नाईक यांनी आज दिवसभरात खूप आयोजक कमिटीला मदत केली. तेच म्हणजे स्कोर कार्ड, स्कोरिंग करणे आणि ओआरएसचं पाणी जे खेळाडूंना पुरवत आहेत तेच आमचे लाडके सचिन नाईक मैदानात. श्री वेळ वाया घालू नको प्लीज. चला लवकर सामना चालू करायचा आहे. जिंकण्यासाठी 16 चेंडू 27 धावांची गरज. अजून देखील सामना दोन्ही साइडने. पुढचा चेंडू बाळू पवार यांचा. सामना करतोय सचिन नाईक आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात. पाहूया झेल होतोय का. आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद झालाय तो सचिन नाईक. झेल पकडलाय अण्णा जांभरे यांनी. डीजे आणि मैदानाच्या आतमध्ये विक्की जॉर्ज कॅनेडी युगांडाचा प्लेयर. गेली कित्येक वर्ष युगांडामध्ये लेदर क्रिकेट साठी पण हा खेळतो. टेनिस क्रिकेट तर त्यासाठी काहीच नाही. डीजे डीजे जिंकण्यासाठी 15 चेंडू 27 धावांची गरज. पाहिलं तर अवघड असं काही नाहीये, परंतु तितकं शक्य देखील नाहीये हे टार्गेट. जिंकण्यासाठी 15 चेंडू 27 धावांची गरज. स्ट्राइकला आलाय तो विक्की. पुढचा चेंडू बाळू पवार यांचा. सामना करतोय तो जॉन जॉर्ज उर्फ विक्की. 15 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. चला सामना लवकर चालू करायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. बाळू पवार वारंवार पिचिंग बाउन्सरचे चेंडू टाकतोय. उंचपुरा खेळाडू हा उत्कृष्टची गोलंदाजी करतोय. 4 चेंडू निर्धाव असे चेंडू आणि 2 फलंदाज बाद या षटकामध्ये. पुढचा चेंडू बाळू पवार यांचा. आणि हा पंचांचा इशारा. अवंतर धावेने धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा.
जिंकण्यासाठी अजून देखील 14 चेंडू 26 धावांची गरज. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पाहूया झेल होतोय का. आणि या षटकामधील तिसरा झटका जॉन जॉर्ज यांच्या स्वरूपात. डीजे नाव काय फिल्डर मेरा पति तो ये है IAS ऑफिसर. क्या हिरा बेटे. हिरा बेटे म्हणले की लगेच शुभम बिरे यांचं इकडे लक्ष जातं. हिरा बेटे घरी देखील असेल तरी त्यांचं लक्ष इकडेच आहे. पुढचा खेळाडू संघाचा संघनायक संघाचे संघमालक श्रीमंत मिरकुटे मैदानात हजर. 13 चेंडू 26 धावांची गरज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात स्वतः संघमालक उर्फ पार्थिव पटेल. 13 चेंडू 26 धावा आणि ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू वेगवान मारा. निर्धावाचा चेंडू. या षटकामध्ये एकच वाईटची धाव नाहीतर षटक पूर्णतः मेडन ओव्हर गेला असतं. आणि या षटकामध्ये 3 धावा निश्चितच घेतल्या त्या बाळू पवार याने. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल बाळू पवार यांची. 12 चेंडू 26 धावांची गरज. आणि आमच्या सर्वांचे लाडके डीजे संकेत यूपी वाला. डीजे आणि आमचे सर्वांचे लाडके डीजे संकेत यूपी वाला 116. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव कळवायचंय. बळीराम वाघ. वाघासारखी गोलंदाजी करावी लागेल बळीराम वाघ यांना. जिंकण्यासाठी 12 चेंडू 26 धावांची गरज. अजून देखील साहिलकड निश्चितच मैदानावर तळ ठोकून उभा आहे. 6 चेंडू 10 धावांवर निश्चितच खेळतोय तो. आणि 12 चेंडू मध्ये 26 धावा. आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठी खेळलेला हा अंडर 14 आणि अंडर 19 खेळलेला हा प्लेयर साहिलकड अजून देखील मैदानावर. अनुभव खूप मोठा आहे लेदर क्रिकेटचा, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये नुकताच त्याने प्रवेश केलाय. पाहूया कसा खेळतोय तो साहिलकड. पहिला चेंडू बळीराम वाघ यांचा. चला सामना लवकर चालू करायचा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धाव पूर्ण. उत्कृष्टचं बॅकअप. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतील. जिंकण्यासाठी संघाची धावसंख्या झाली ती 7-44 धावा. जिंकण्यासाठी 11 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. डीजे संकेत यूपी वाला यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू बळीराम वाघ यांचा. सामना करतील साहिलकड. पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 45 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 11 चेंडू 23 धावांची गरज. एक मोठा फटका मारला तर सामना नक्कीच आपण बदलू शकता. पुढचा चेंडू बळीराम वाघ यांचा आणि आतली कडा. पंचांचा बोट आकवाचार आणि साहिलकड देखील बाद. डीजे कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल
10 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. बॅट्समन बॅटर नेम अजय डोके. नवीन फलंदाज अजय डोके मैदानात हजेरी झालाय. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. 7वं षटक प्रगतीपथावर. 7व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. 8 बाद 45 धावा छत्रपती वॉरियर्स संघाच्या. 2 विकेट फक्त ऑल आउट होण्यासाठी. पाहूया शिवान्य 11 ऑल आउट करण्यास समर्थ ठरते का. कृपया विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लवकर लावायचे. खूप टाइमपास करता आपण. नितीन पवार सर सहकार्य करा. पुढचा चेंडू बळीराम वाघ यांचा. सामना करतोय तो. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. 10 चेंडूंमध्ये अजून देखील 22 धावांची गरज. पहिला चेंडू खेळण्यासाठी आलाय तो अजय डोके. पाहूया आपल्या संघासाठी मोठा फटका मारण्यात यशस्वी ठरतोय का. आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. पाहूया की धाव मिळत आहेत. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. चेंडू खाली. नितीन पवार संघाचा संघनायक. एका धावेने धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली 47 धावा. आता जर आपण बघितलं तर 9 चेंडू आणि 21 धावांची गरज छत्रपती वॉरियर्स संघाला. पुढचा चेंडू मोठा प्रहार. बिग ब्लास्ट परंतु संघाचा संघनायक नितीन पवार. चेंडू खाली. कमरिया कमरिया करेला पालप लॉलीपॉप लागेलू. डीजे. आणि आपण आताच जे गाणं ऐकलं ते आमच्या डीजे संकेत युपीवाला यांनीच बनवलंय ते गाणं. त्यांचं ते खूप आवडतं गाणं आहे. आणि हा संघाची धावसंख्या झाली 9 बाद 47 धावा. हा असेल शेवटचा विकेट. 8 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. आणि फलंदाजी करण्यासाठी आले ते अजय सर गाडवे. पुढचा चेंडू बळीराम वाघ यांचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि कव्हरच्या दिशेने मारलाय चेंडू. पाहूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राजकाकांचं. थोडीशी मिसफिल्डिंग झाली परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 9 बाद 49 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 7 चेंडू 19 धावांची गरज. आणि फक्त छत्रपती वॉरियर्स संघाकडे 1 विकेट शिल्लक आहे. पुढचा चेंडू बळीराम वाघ यांचा. आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू. पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. अपना रूप रंग सजाऊं, मेहंदी हाथा में लगवाऊं, पायल कंगन भी मंगवाऊं, फिर नीर भरण में जाऊं, पायल कंगन भी मंगवाऊं, फिर नीर भरण में जाऊं, घूंघट काना सा का ढूना कसर घालूंगी, 52 गज का दामन पैर में टक चलूंगी, 52 गज का दामन पैर में टक चलूंगी. चला नितीन पवार सर जास्त वेळ वाया घालू नका. शेवटचं षटक राहिले. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि हा सामना मला वाटते स्कोर कमी होता परंतु जी गोलंदाजी आज शिवन 11च्या गोलंदाजांनी केली ती निश्चितच खूप चांगली अशी गोलंदाजी केली. अजून देखील सामना शिवन 11 संघाकडे झुकलाय. 6 चेंडू 19 धावांची गरज. छत्रपती वॉरियर्स संघामध्ये खूप असे बलाढ्य असे फलंदाज होते. रतिक एम.आर. असेल, धनंजय काळभोर असतील, साहिल कड आणि दत्ता सुरवसे. गदाधारी बाहुबली फलंदाज अशा फलंदाजांना रोखून ठेवले ते शिवन 11 संघाच्या गोलंदाजांनी. पंजाबराव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. डीजे जिंकल्यानंतर गाणं वाजवा.
जिंकण्यासाठी 5 चेंडू 19 धावांची गरज. सामना करतोय तो अजय डोके. आणि ऑल आउट आणि निश्चितच शिवान्या 11 संघ थेट फायनल मध्ये. डीजे मुंबईचा वंडर बॉल नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉल नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉल नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉल नाव त्याचा फरदीन काझी. DJ Nipsey. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा. आवाज कमी करा थोडा. डीजे अतुल पोषट जिथे कुठे असतील त्यांनी आनंद सावंत सरांशी संपर्क साधायचा आहे.